नमस्कार मंडळी, मिसेस केओमध्ये आपलं स्वागत आहे। खाताय ना, खायलाच पाहिजे। पावसाळ्यात ताजे मासे कमी म्हणून खातो सुकट आम्ही, आणि म्हणूनच पावसाळ्यात घेऊन येत आहोत सुका बोंबील खिमा रेसिपी। चला तर रेसिपीसाठी बोंबील साफ करून घेऊया। आपण बोंबील कातीच्या साहाय्यानेही साफ करू शकतो। अशा प्रकारे त्याचं डोकं कापून घ्या, नंतर शेपटी कापून घ्या, नंतर त्याचे पंख कापून घ्या। सुरीच्या साहाय्याने त्याचं पोट पण साफ करून घ्या, त्याचे पंखही कापून घ्या। अशा प्रकारे बोंबील साफ झालेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कैचीच्या साहाय्यानेही बोंबील साफ करू शकता। अशा प्रकारे त्याचं डोकं कापून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण बाकीचे बोंबील साफ करून घेऊया। तुम्ही कातीच्या साहाय्यानेही बोंबलाचे तुकडे करू शकता। अशा प्रकारे बाकीचे बोंबील कापून घेऊया। सुके बोंबील खिम्यासाठी बोंबील तयार आहेत। सुके बोंबील गरम पाण्यात घालूया। त्याला आता आपण 2 मिनिटात काढून घेऊ। सुका बोंबील खिम्याचे इन्ग्रेडियंट आहेत: कापलेले सुके बोंबील, तेल, कापलेला कांदा, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कापलेली कोथिंबीर, केओचा अस्सल पारंपरिक पोळी मसाला, केओची काश्मीरी पावडर, केओची हळद पावडर, केओची आलं लसणाची पेस्ट आणि चवीपुरता मीठ। रेसिपीला सुरुवात करूया। तवा गरम झालेला आहे, यात आता आपण तेल घालून घेऊया। यात आता आपण चिरलेला कांदा घालून घेऊया। यात आता आपण मीठ घालून घेत आहोत, जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल। कांदा थोडासा शिजत आला की त्यात आपण 1 चमचा केओची आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया। कापलेल्या हिरव्या मिरच्याही आपण घालून घेत आहोत। कांदा व्यवस्थित शिजलेला आहे। यात आता आपण मसाले घालून घेऊया। 2 चमचे केओचा अस्सल पारंपरिक पोळी मसाला घालतोय। 1 चमचा केओची काश्मीरी पावडर घालतोय। तुम्हाला जर लाल रंग अजून हवा असेल तर तुम्ही अजूनही घालू शकता। अर्धा चमचा केओची हळद पावडर घालतोय। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चला, व्यवस्थित मिक्स झालेला आहे। यात आता आपण धुतलेले बोंबील घालून घेऊया। बोंबील घालून झाल्यावर त्याला व्यवस्थित परतवून घेऊया। बोंबील मसाल्यासोबत व्यवस्थित परतवून झालेले आहेत। आता याला झाकण देऊन व्यवस्थित शिजू देऊया। झाकण काढून बोंबील बघून घेऊया। सुका बोंबील खिमा तयार झालेला आहे। गॅस बंद करून कोथिंबीरने गार्निशिंग करून घेऊया। सुंदर असा खमंग सुवास सुटलेला आहे।